आज तुम्हाला दिसून येतंय नक्षलवाद्यांनी गेल्याच आठवड्यामध्ये जवळ 70-80 जे आपण म्हणू भारताचे अधिकारी म्हणून जे आपले संरक्षण करणारे जे आहेत त्यांना ठार मारलेलं आहे, ठरवून नियोजनपूर्वक। हे सगळे कोण आहेत नक्षलवादी? आपण इथं शर्ट पॅन्ट घातलेले आदर्श शिकलेले माणसं आहोत, कंट्रीमध्ये सगळे कितीही गरीब असलेले तरीही चांगल्या पद्धतीने राहणारे माणसं आहेत। परंतु जे काय विद्यार्थी त्यांनी जी घटना केली आहे ते सगळेचे सगळे आदिवासी आहेत, अशिक्षित आहेत, परंतु त्यांच्या हातामध्ये आधुनिक प्रकारच्या स्टेन गन्स आहेत। कुठून आले? जंगलामध्ये राहणारे कुठून आले? पण ते काय म्हणतात की आमचा हक्क हिसकावून घेतला जातोय, त्याच्यामुळे त्यांना तसंच आम्ही प्रत्युत्तर देणार। आपण ही हिंसक झालं पाहिजे का? आपलाही समाज कसा हिंसक होणार का असाही प्रश्न आहे। परंतु बाबासाहेबांनी तेच ओळखलं, भविष्यामध्ये पुन्हा आपल्या समाजावरती माझ्यानंतर अन्याय होणार आहे, तर माझ्यानंतर काय केलं पाहिजे त्याच्यासाठी जाता जाता बाबासाहेबांनी बुद्ध आपल्याला दिलेला आहे, बुद्धाचा मार्ग आपल्याला दिलेला आहे आणि त्या मार्गावरून आपल्याला जायचं आहे। जाता जाता त्यांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्या आपल्याला आचरण करायच्या आहेत, म्हणजे आपण हिंसक चळवळीचे पायी नाही। आपला समाज हिंसक लगेच होऊ शकतोय, आता ती स्थिती आहे, म्हणून स्फोटकही होतोय, घटनाही घडवल्या जातात। आता आपल्यावर तो ब्लेमही केला जातो, काय झालं की तुम्ही लगेच एसटी फोडता, काय झालं की तुम्ही जाळपोळ करता, परंतु आजही आम्ही हातामध्ये स्टेन गन घेत नाही, आपला समाज स्टेन गन घेत नाही। याचं महत्त्वाचं कारण आहे बाबासाहेबांनी दिलेला सद्धम्म आदर्श विचार, त्याच्यामुळे आपण हातामध्ये नको ती शस्त्र घेत नाही, आपण आपल्या भावना प्रकट करतोय। त्याच्यामध्ये काही अजून तरुण आहेत ज्यांना स्फोटक व्हायचं आहे, आपण अजूनही संघटित होत नाही, बाबासाहेबांचा विचार आचरण का अभ्यासत नाही, त्याच्यामुळे कदाचित दगडफेक होते। जोपर्यंत बाबासाहेब स्वीकार नाही तोपर्यंत दगडफेक तशी होत राहणार आहे। परंतु इथून पुढे आता ही जबाबदारी आहे ती तरुणांची आहे, तुम्ही चळवळ हातामध्ये घेतली आहे। मग प्रश्न येतो, चळवळ तुम्ही राबवणार विद्यार्थ्यांची असेल, तरुणांची असेल तर कुठलीही, स्कॉलरशिप मिळाली नाही मग काय कॉलेज पडा, स्कॉलरशिप मिळाली नाही मग अमुक महिन्यात काल कसा, स्कॉलरशिप मिळाली नाही म्हणून त्या रावणाला शेअर घाला, त्या शरदरावला शेअर घाला, अमुक मिळाला कसं करायचं? स्कॉलरशिप बेस तुमची चळवळ असते, हा काय बेस असतो हा महत्वाचा आहे। आज तुमची जी चळवळ आहे तर तुम्ही ब्रिजचा घेतलेला आहे की मोक्याची जागा, कार्याची जागा, प्रमुख जागा आपल्याला कार्य करायचं, त्याच्या बेसवर तुमची चळवळ असली पाहिजे। मग आपल्यावरती अन्याय होतं की आपल्याला ऍडमिशन मिळत नाही, मग आपल्याला 100 रुपयामध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे, मग दिलं जात नाही, मग त्यांचा पकडा आणि त्यांना हे करा आणि आपल्या मुलांना प्रवेश द्या, ब्लॅकमेलिंग, ते ब्लॅकमेलिंग करतात, आपण ही ब्लॅकमेलिंग असतो। या क्षेत्रामध्ये आपल्या चळवळ्या राखवायच्या का हे आपण ठरवायचं। प्रस्थापित ते होते त्या काळामध्ये आजही आहे, पुढेही राहणार आहे। आपण शोषित होतो, शोषित व्हायचं नाही, आपल्या अन्याय करून घ्यायचं नाही, याच्यासाठी प्रयत्न करायचा, पण तसं सक्षम होण्यासाठी त्या दिशेने गेलं पाहिजे। परंतु नुसत्याच स्कॉलरशिपसाठी आंदोलनाच्या चळवळी, ऍडमिशन मिळत नाही म्हणून तोडफोडीच्या चळवळी, या आंबेडकरी चळवळी असू शकत नाही। तुम्हाला भरकटवणाऱ्या चळवळी आहेत आणि त्याच्यामधून विशेषतः आपल्याच एक कोण असतो धंदेवादी काय करतात, तो ब्लॅकमेलिंग प्रस्तावित शिकवतो आणि मग इथं 100 विद्यार्थी ऍडमिशन आहे, इथं ऍडमिशन 10,000 रुपयामध्ये तुम्ही देताय, आमच्या विद्यार्थ्यांना 100 रुपयामध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे, 100 रुपयामध्ये देतो, परंतु तो विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा पाहिजे, म्हणजे जे काय 10,000 च्या ऐवजी 5,000 रुपये देतो, 100 रुपयात ऍडमिशन। आमचा प्रस्तावित जो कार्यकर्ता असतो तो 4,000 जो काय आहे 200 रुपये स्वतःची ठेवतो। अशा प्रकारे चळवळी चालवणाऱ्या आंबेडकरी चळवळी नाही। आपल्याला आपला जो विद्यार्थी आहे 21व्या शतकामध्ये जाणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी परिपूर्ण आंबेडकरी विचारात असला पाहिजे, तो त्याने अभ्यास केला पाहिजे आंबेडकर, त्याच वेळेस तुम्हाला समजणार आहे की आपली मुवमेंट कशी चालणार आहे, आपला समाज कसा गतिमान होणार आहे, आपली प्रगती कशी होणार आहे। आणि बघा तुम्ही खरोखर अभ्यास करा आणि अन्य ज्यावेळेस होणार तुम्ही अभ्यास करा, तुम्ही संघटित होणार आहे आणि संघटित झालेल्या दिसला की तुमच्या वाटेला कोण जाईल, तुम्हाला 100 रुपयामध्येच ऍडमिशन मिळेल, परंतु त्यांना चांगलं माहिती आहे की तुम्ही संघटित नाही आणि तुकडा टाकल्याने फुटताय हे त्यांना माहिती आहे। तुम्ही तुकडा टाकला की का फुटताय, कारण तुम्ही बाबासाहेबचा अभ्यास करता,
बुद्ध धर्मच स्वीकारला नाही. जे वज्जीची गोष्ट मगाशी साहेबांनी सांगितली तीच महत्त्वाची आहे. वज्जी नावाची जमात त्या काळात बुद्ध काळामध्ये जी होती, वज्जी नावाची जमात संख्येने खूप कमी होती, परंतु राजा प्रसन्नचितीला किंवा ती हरवता येत नव्हती याच्यामध्ये. आणि ते का हरत नाही ही जमात, ही वज्जी जमात का हरत नाही म्हणून बुद्धाला ते विचारायला आले की तथागत हा समाज ह्यांच्यावरती आम्हाला विजय मिळवायचा आहे, कमांड मिळवायचे आहे, परंतु हा समाज हरतच नाही, संख्येने खूप कमी आहे. त्यावेळेस बुद्धांनी बघा, बुद्धाला जे प्रश्न विचारले जाते त्याची तो उत्तर देतो. पण त्याने सांगितलं, प्रश्न विचारला त्यालाच की राजा, हा समाज नियमित एकत्र जमतो का? जो मगाशी सांगितलेला आहे तो, हा समाज हे नियमित एकत्र जमतो का? हो, तो नियमित एकत्र जमतो. सर्वांच्या विचारांचा मान सन्मान करतो का? हो, सर्वांच्या विचारांचा मान सन्मान करतो. सर्व बहुमताने तो योग्य निर्णय घेतो का? हो, बहुमताने निर्णय घेतो. मग तो म्हणला, राजा तू त्यांना कधीही हरवू शकणार नाहीस. अशा पद्धतीने तुम्ही आता तुमच्या समाजाकडे बघा. तुम्ही तुमचा समाज हा आंबेडकरी समाज बौद्ध झालेला आहे, तुम्ही एक प्रकारे वंचित समाज बनायचा झालेला आहे. आणि मग तुम्हाला विचारलं की तुम्ही एकत्र जमता का? बारामतीकर, फलटणकर, आपापल्या एकत्र जमता, कराडकर एकत्र जमता का? कुठेही नाही. 14 एप्रिलसाठी जयंती काढायची आहे, त्याच्यासाठी आम्ही एकत्र जमतो आणि एखाद्याकडून तुटून पडतो, 4-4 मिटिंगा घेतो, 2-2 जयंती काढायचा प्रयत्न करतो. त्याच्या पलीकडे आम्ही काहीच करतो. कसं तुम्ही संघटित राहा? म्हणून गरज आहे बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्याचा शेवटचं जे वाक्य दिलेलं आहे ते प्रत्येकाने आपल्या मनावर करून ठेवलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या टप्प्यामध्ये धम्मदीक्षा घेतल्यानंतर ते नेपाळमध्ये गेले. नेपाळवरून येता येता 25 नोव्हेंबर 1956ला त्यांनी सारनाथ या ठिकाणी शेवटचा संदेश समाजाला दिला. शेवटचा संदेश काय संदेश सांगतोय? जो बुद्धांनी सांगितलं. बाबासाहेब शेवटचा संदेश सांगताय की प्रत्येक बौद्धाचं कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी बुद्धविहारात गेलं पाहिजे. प्रत्येक बौद्धाचं कर्तव्य आहे त्यांनी दर रविवारी बुद्धविहारात गेलं पाहिजे. आता बुद्धविहारात आलं, बुद्धम धर्म गच्छामी, धम्मम धर्म गच्छामी, संघम धर्म गच्छामी म्हटलं की निघून गेलं. बाबासाहेबांनी हे मानलं नाही. बाबासाहेब पुढे म्हणताय की दर रविवारी बुद्धविहारात गेलं पाहिजे आणि बुद्ध धर्माचा अभ्यास केला पाहिजे, तरच बुद्ध धर्म समजणार आहे. मी तर आलो, तत्वज्ञान सांगितलं, पुणे आला, तुम्ही सांगितलं, याला काही अर्थ नाही. कदाचित त्यांनी खूप चांगला अभ्यास करून महत्वाचे मुद्दे तुम्हाला पटतील, कारण आवडतील असे मुद्दे त्यांनी स्वीकारलेले असतात, तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु जो काही विस्तृतपणे सगळा धर्म आहे तो तुम्ही अभ्यास केला पाहिजे, आचरला पाहिजे, आणि तो वापसपर्यंत आचरला पाहिजे. म्हणजे बुद्ध धर्माचा अभ्यास केला पाहिजे, तरच सर्वांना बुद्ध धर्म समजेल. आता तुम्ही सांगा, आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा खुद स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शेवटच्या रात्रीपर्यंत 4 डिसेंबर 1956च्या रात्रीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाची प्रस्तावना लिहून पूर्ण केली. तशीच होती म्हणजे शेवटच्या